उड्डाण पूल ते कारंजा बायपासपर्यंत मुख्य रस्ता सुरळीत करा, अन्यथा शरद पवार राष्ट्रवादी युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर यांच्यासह पदाधिकारी करतील 25 जुलैपासून गांधीगिरी स्वरूपाचे आंदोलन, अशा इशाऱ्याचे निवेदन देतेवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कार्यालयात हजर नसल्याने दिले त्यांच्या कॅबिनच्या दरवाजाला निवेदन। यावेळी त्यांच्या समवेत रवी मारकड, विशाल श्रीभाते आदींची उपस्थिती होती। आज सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आम्ही इथे आलो असता निवेदन देण्याकरिता जो मुख्य रस्ता आहे मूर्तिजापूर शहरातून आलेला कारंजा दर्यापूर रोड, या रोडवरील हजारो विद्यार्थी, हजारो शेतकरी, शेतमजूर आणि हेवी वाहने ह्या रोडवर चालतात। अशा परिस्थितीत इथे जीवघेणे मोठे गड्डे झालेले आहेत। अशा या जीवघेणे गड्ड्यात एखाद्याचा अपघात होणं हे टाळता येत नसल्यामुळे आम्ही आज इथे निवेदन देण्याकरिता आलो असता इथे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे इथं नाही आहेत, त्याबरोबर यांचे जे सेकंड अभियंता आहेत ते सुद्धा इथे उपस्थित नसल्यामुळे आम्ही या अभियंत्याच्या दरवाजाला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ऑफिसला आम्ही इथे निवेदन देऊन आम्ही त्यांना ही मागणी केलेली आहे।